नमस्कार, मी प्रकाश फर्डे. विचारवादळच्या सनसनाटीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. प्रेमाचा त्रिकोण आणि कसा झाला खून. उंबरखान खुनाचं गूढ उकळलं. शहापूर पोलिसांच्या कमाल कामगिरीचं कौतुक. 2 पुरुष आणि 1 महिला पोलिसांच्या ताब्यात. खुनाचे धागेदोरे नाशिक मधील पांडुर्ली गावापर्यंत. प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातून झालेला खून. ज्याचा खून झाला त्याचे नाव गाव पत्ता नाही. खून कुणी केला त्याचा कोणताही पुरावा नाही. कुणी पाहिले असल्याचा सुगावा नाही. तरी सुद्धा अवघ्या 5 दिवसात शहापूर पोलिसांनी खुनात सहभागी असणाऱ्या 2 व्यक्ती आणि प्रेयसी महिलेचा छडा लावत त्यांना जेरबंद करण्याची कौशल्यपूर्ण कमाल कामगिरी केली आहे. शहापूर तालुक्यातील उंबरखांड हायवे नजीक रस्त्यापासून अवघे 25 ते 30 मीटर अंतरावर अंदाजे 30 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याचं वृत्त आम्ही प्रसिद्ध केलं होतं. आणि त्याच वेळी शहापूर ही खुनाची डम्पिंग भूमी आहे का असंही आम्ही म्हटलं होतं. आणि ते वास्तव निघालं. देवाकृतचा टॅटू आणि महिलांची नावं अंगावर कोरलेल्या आणि खून झालेल्या इसमाची खबर उंबरखांडच्या पोलीस पाटलांनी कळविताच शहापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी फिर्यादी बनत गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे तत्पर पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी त्वरेने तपासाची चक्र फिरवली. अवघे पोलीस स्टेशन कामाला लागलं. पोलीस उपनिरीक्षक वारुंसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कदम आणि त्यांची टीम उंबरखांडला मध्यवर्ती ठिकाण पकडून संभाव्य दिशेने तपासाला लागली. टोल नाके, हॉटेल्स, जेथे जेथे सीसीटीव्ही कॅमेरे असतील त्यांची पाहणी झाली. खुनाचा तपास लावणे अवघड होते, कारण ज्याचा खून झाला होता त्याची ओळख पटेल असे कोणतेही साधन नव्हते. सोशल मीडियाचा वापर करून जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन करण्यात आले. अखेर 5व्या दिवशी नाशिक पोलीस पाटील यांच्या ग्रुपवरून खुनी इसमाची ओळख पटल्याचा कॉल आला. पोलिसांनी तात्काळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली गाठले. खून झालेली व्यक्ती अशोक सुखदेव मदे, वय वर्ष 33, हा पांडुर्ली येथे मजुरीवर काम करणारा मजूर असल्याचं सिद्ध झालं. त्याच्या घरच्यांकडून माहिती मिळताच हुशार आणि चाणाक्ष पोलिसांनी तासाभराच्या आतच त्याच गावातील वासिम बालम पठाण, वय 33, आणि राहुल संजय गुंजाळ, वय 24, या 2 शेतमजुरी करणाऱ्या आरोपींना शिथापीने तात्काळ अटक करून पोलीस ठाण्यात डांबलं. अधिक तपासाअंती मयत अशोक मदे याला बायको आणि 2 मुली असताना देखील त्याने त्याच गावातील 23 वर्षीय घटस्फोटित महिलेला पळून नेलं होतं. 1 वर्षभर ते दोघेही गाव सोडून इतरत्र मिळेल ते काम करून राहत असत. त्यानंतर त्यांच्यात भांडणं होऊ लागली. अखेर 2 महिन्यांपूर्वी अशोक मदे पांडुर्लीला घरी गेला तर त्याची प्रेयसी घोटी येथे आईकडे गेली. मात्र अशोक मदे तिला सातत्याने धमक्या देत असल्याने तिने कंटाळून पांडुर्ली गावातील तिचा जुना प्रियकर वासिम पठाण याला ही संपूर्ण घटना सांगितली. वासिम पठाणने 29 तारखेच्या रात्री आपल्या मजूर साथीदार राहुल गुंजाळ याला सोबत घेऊन शहापूर तालुक्यातील हायवे नजीक उंबरखांड गाठलं. अशोक मदेला समजावण्याचा प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर त्यांनी त्याला तिथेच ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहापूर पोलिसांची कामगिरी नेहमीच सजग आणि तत्पर असल्याचं सिद्ध झालं असून काही दिवसांपूर्वी शहापूर बाजारपेठेत गोळीबाराने झालेल्या खुनाचा तपासही
यशस्वीपणे लावण्यात आला होता. कोणताही पुरावा नसताना अनैतिक संबंधातून झालेल्या या खुनाचा तपास लावताना गेले 5 दिवस पोलिसांनी नेटाने आणि जिगरीने मेहनत घेतली असून आज मैताच्या प्रेयसी महिलेला देखील तपासासाठी शहापूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे. शहापूर पोलिसांच्या या कल्पक कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून त्यांचं कौतुक होत आहे. विचारवादळच्या अशाच महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी विचारवादळशी जोडून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विचारवादळ. सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा.